नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर राजीव निरवणे सर उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. डॉक्टर राजीव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर राजीव हे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ज्ञ, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टर राजीव यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे व ऑर्थोपेडिक मधील पदवी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. तसंच डॉक्टर राजीव यांनी इन्स्टिट्यूट फॉर पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स मुंबई येथून बालरोग विषयक ऑर्थोपेडिक डिसऑर्डरचं स्पेशल असं प्रशिक्षण घेतलंय. या शिक्षणामुळे त्यांनी जन्मजात अस्थिव्यंग, हाडांमधील जंतू संसर्ग आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या असाध्य आजारांपासून रुग्णांना बरं केलंय. डॉक्टर राजीव यांचं बालरोग ऑर्थोपेडिक्स मधील कार्य त्यांच्या केवळ पुण्यातील ऑरेंज हेल्थ केअर पुरतं मर्यादित नाहीये. ते आपली अविरत सेवा दर शनिवारी वाशी, नवी मुंबई, पनवेल तसंच महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी जळगाव आणि शनिवारी धुळे येथे गेल्या 14 वर्षांपासून देत आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांना त्यांच्या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांपासून लवकरात लवकर बरं करणं हेच डॉक्टर राजीव यांचं ध्येय आहे. डॉक्टर, जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की लहान मुलांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कशा पद्धतीने त्यांची काळजी घेतली पाहिजे? सुरुवातीला जसं मी सांगितलं की ही मुलं स्वतःविषयी बोलू नाही शकत, स्वतःच्या आजाराविषयी सांगू नाही शकत. आणि जेव्हा त्यांना आम्ही काही उपचार करायचे आहेत, आता पालक जेव्हा माझ्याकडे येतात त्यावेळेला त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा काय असतं की माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे. म्हणजे ते विचार करतात ते हृदयात. बाळाच्या आजाराविषयीची शास्त्रशुद्ध माहिती कोणाला आहे? मला. मग मला काय करावं लागतं की त्याला काय लागणार आहे त्याची पूर्ण सांगड घालून, म्हणजे हृदय आणि मन या दोघांची मला सांगड घालून आणि बुद्धीचा विचार करून त्यांना, पालकांना हे पटवून द्यावं लागतं ॲज देअर लॉयर की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी मला हे उपचार करणं जरुरी आहे. सो जे मूल स्वतःविषयी निर्णय नाही घेऊ शकत, पालकांनी त्याच्याविषयी निर्णय जेव्हा घेण्याची पालकांमध्येही पूर्ण क्षमता नसते, अशा वेळी हे लहान मुलांचे जे ऑर्थोपेडिक सर्जन्स माझ्यासारखे आहेत ते जेव्हा निर्णय घेतात, तर माझं पालकांना एवढीच विनंती असेल की कृपया त्या जो काही निर्णय दिलेला आहे त्याला तुम्ही अगदी योग्यरित्या फक्त फॉलो करा. कारण आम्ही जो निर्णय देतोय हा बाळाचं पूर्ण आयुष्य बदलवणारा निर्णय आहे. आणि मग तो पॉझिटिव्हली घ्यायचा की निगेटिव्हली घ्यायचा, तुम्ही जसं घ्याल त्याच हिशोबाने ते तो रिझल्ट दिसेल. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि छोट्यांच्या हाडाची मोठी गोष्ट या विषयावर योग्य माहिती दिलीत, पालकांना योग्य सल्ला दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.